नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज शिवरात्रीचा दुसरा दिवस होता आणि घरी व्हेज पुलाव करायचं ठरलं होतं, कारण पाहुणे वगैरे आले आणि मित्रमंडळी येणार होते त्यासाठी। तर आत्या, काकी आणि मम्मी यांनी सगळं तयारी वगैरे करून घेतली। त्यानंतर मम्मी म्हटले चल तयार करू आणि भाताची तयारी सुरुवात केली। तेल टाकलं, त्यानंतर कांदा पिवरी वगैरे टाकून घेतली। नंतर मम्मीने मसाले वगैरे काढून घेतले। मसाले काही घरातले होते, स्पेशल असं काही नव्हतं। आणि नंतर मग परतायला सुरुवात केली, टमाट्याची चटणी वगैरे टाकून। त्यानंतर पिवरी वगैरे टाकून घेतली आणि मम्मी म्हटली ते पनीर आहे ते तेवढपर्यंत फ्राय करून घेते। तर मी पनीर फ्राय करत होतो आणि मम्मीने परत एकदा आलं लसणाची पेस्ट, कांदा रिंगा टाकून त्या परत म्हटलं जरा फ्राय करते, मस्त वास वगैरे आला। आणि नंतर मसाले टाकायचे होते, तर मम्मीने सगळे घरातलेच मसाले काढून घेतले आणि मसाले टाकायला सुरुवात केली। मसाले सगळे घरातले होते, बाहेरचं काही वेगळं नव्हतं, पण वास इतका बाहेर सुटला होता मसाल्यांचा, काही विचारायची सोयच नाही। सगळे मसाले वगैरे टाकून मम्मीने एकदम एकजीव केलं, सगळं मिक्स केलं। तोपर्यंत माझे पनीर पण फ्राय करून झाले होते, मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आला होता त्यांना। नंतर मम्मी म्हटली बघ मसाला कसा झाला, एकदम कडक असा वास सुटला होता, पूर्ण घरभर त्याचा वास झाला होता। तर मम्मीला थोडा तिखट वाटतंय, त्यामुळे मम्मीने दही टाकलं, दही आणि थोडं हलवून वगैरे घेतलं। मम्मी म्हटली तेवढपर्यंत पापड वगैरे फ्राय करून घेतं। पापड फ्राय केले, मम्मीने मीठ वगैरे पुन्हा एकदम मिक्स केलं, सगळं एकदम एकजीव केलं आणि परत हलवलं आणि एकदम असं भारी वास सुटला होता ना पूर्ण घरात, काही सांगायचीच हे नाही। त्यानंतर झाकण वगैरे ठेवून परत एकदा बघितलं तर मस्त तेल वगैरे सोडलं होतं मसाल्याने आणि जरा गरम झालं होतं, म्हणून जरा रसना वगैरे करून असा फ्रीजमध्ये ठेवला, तो वगैरे पिऊन घेतला। आणि मम्मीने त्यानंतर त्याच्यामध्ये पनीर जे फ्राय केले ते टाकले आणि जे व्हेजिटेबल्स आणले होते तेही फ्राय करून ठेवले होते, तेही फ्राय केल्यानंतर तेही टाकून घेतले, मस्त वाटत होतं एकदम। त्यानंतर पुन्हा एकदा मम्मीने सगळं ते हलवून वगैरे घेतलं आणि मम्मी म्हणते टेस्ट वगैरे घेतली, टेस्ट मस्त एकदम भारी वाटत होती। त्यानंतर मम्मी त्यामध्ये पाणी ॲड करायला सुरुवात केली, पाणी वगैरे ॲड केल्यानंतर मग काकी इकडं कोशिंबीरची तयारी करत होती, तर त्यांनी मस्त एकदम कोशिंबीर केली होती। त्यानंतर मस्त आपल्या राईसला उकळी आली, एकदम भारी उकळी आली, 3 वाजता मस्तच। त्यानंतर मम्मीने पुन्हा एकदा सगळं हलवून वगैरे घेतलं, हलवून झालं। त्यानंतर मम्मी म्हटली चल तांदूळ टाकतो, बासमती राईस आणला होता तो घेतला मम्मीने का काढून आणि मस्त उकळी येऊन दिली। उकळी आल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये मिक्स केलं बासमती राईस मिक्स केल्यानंतर मम्मीला थोडं हलवावं लागेल, मस्त वगैरे हलवून घेतलं। तर काय वासाचं एकदम बाहेर सुटला होता आणि पूर्ण गावभर वास झाला होता, मस्त एकदम क्लास एकदम राईस होणार होता, म्हणून मम्मी थांब जरा। नंतर फायनली राईस झाला होता आपला, तर काही वाफेमुळेच काही दिसून येत नव्हता, थोडा पुन्हा एकदा हलवला थोडं पाणी राहिल्यामुळं आणि नंतर बघा आपला राईस 5 किलोचा राईस केला होता मम्मीने, पण एकदम मस्त असा एकदम क्वालिटी। त्यानंतर देवबाप्पा पण ठेवला। आता कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा।